विजय, येस सर, काय म्हणलात? आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत? कोणत्या आंतरराष्ट्रीय समस्या भेडसावतात साधारणतः? कोणत्या भेडसावतात? तर आंतरराष्ट्रीय समस्या सांगायचंय का? हॅलो, आंतरराष्ट्रीय समस्या सांगायचं आहे का? हो हो, आंतरराष्ट्रीय कोणत्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत की त्या जगासमोर ज्या आहेत त्या भेडसावणाऱ्या कोणकोणत्या समस्या अशा आहेत? काय कोणी सांगू शकेल? विजय, हरिओम, रागिनी, जरा सांगा बरं कोणत्या आहेत? एकेकाने प्रत्येकाने एक एक सर सांगा. मी सांगू विजय? हा विजय सांग, सुरुवात कर. सर, मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशत. मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशत. आणि बर, दहशतवाद. ओके, दहशतवाद. हा, हरिओम. कोणत्या आहेत? कोण सांगू शकेल? रागिनी, हरिओम. नाही माहिती सर. नाही. तर जगापुढं ज्या आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहेत कोणकोणत्या महत्वाच्या आहेत, तर त्यामध्ये टेररिझम म्हणजे दहशतवाद आहे सर्वप्रथम, बरोबर. त्यानंतर आहे पोल्युशन म्हणजे पर्यावरणाची समस्या. दुसरी आहे काय आहे? तर अगोदर महत्वाचा आहे, महत्वाचा मुद्दा दिलाय मानवी हक्क. मानवाचे हक्क हे जपणे खूप महत्वाचं काम आहे. मानवी हक्कांची व्याख्या शब्दशः आपण जर पाहिलं तर माणूस म्हणून आणि समाजाचे एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क, त्याला मानवी हक्क असं म्हटलं. काय म्हटलं आता? मानवी हक्क म्हणजे काय? माणूस म्हणून समाजाचा एक घटक म्हणून तो जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क, त्याला मानवी हक्क असे म्हटले जातात. त्यामध्ये मूलभूत हक्क कोणते? जीविताचा हक्क आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे. तर हे मानवाचे काय आहेत? मूलभूत हक्क आहे. म्हणजे प्राथमिक मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, ह्या मानवाच्या मूलभूत आणि ज्या गरजा आहेत, तर ह्या पूर्ण करणं प्रत्येक राष्ट्राचं राज्याचं जे आहे ते कर्तव्य आहे. आणि त्या अबाधित राहणं, त्याला संरक्षण देणं, हे सुद्धा त्या त्या राष्ट्रांचं कर्तव्य मानलं जातं. आणि त्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय मान्यता 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसमेत मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा सुद्धा मान्य करण्यात आलेला आहे. मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हा 10 डिसेंबर 1948 रोजी हा मानवी हक्कांचा जाहीरनामा जो आहे तो एक प्रकारे मान्य करण्यात आला. पुढचे पाहूया. मानवी हक्क आणि भारताचं म्हणजे भारताची राज्यघटना. राज्यघटनेमध्ये ही तरतूद केलेली आहे. संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान हे देण्यात आलेले आहे. आपल्याला आपण पाहतो की 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची सुद्धा स्थापना झाली 1993 साली. राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा आहेत. जसं महिला आयोग आपण म्हणतो की साधारणतः राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, तसंच मानवी हक्क संरक्षण कायदा आणि त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर 1993 जे आहेत, तर मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्याची तक्रार दाखल केली जाते आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं काम हे काय केलं जातं? राज्य मानवी हक्क आयोग हा करत असतो. आणि 1993च्या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजे हे राज्यघटनेने आपल्याला अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत आणि कशा प्रकारे सर्वप्रथम विजयने सांगितले की पर्यावरण ही सुद्धा आंतरराष्ट्रीय भेडसावणारी खूप मोठी अशी समस्या आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चा ऱ्हास का बरं जास्त प्रमाणे काय झालेलं आहे, लोकसंख्या आपण पाहतो झपाट्याने चीन असेल, भारत असेल, तर हे सर्वाधिक लोकसंख्या असणारे भारत आहे, त्यानंतर चीन आहे, नंतर आलं वेगवेगळे राष्ट्र आहेत आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं जे आहे त्या गरजा मानवाच्या ज्या आहेत, तो वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा दिवसेंदिवस डेव्हलपमेंट म्हणतो आपण विकास. मग विविध प्रकारचे आपल्याला राहण्यासाठी जागा सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहतो शेती किंवा शेतीसाठी आता साधारणतः आपल्याला कमी जमीन जी आहे ती लाभते, पण जास्तीत जास्त बिल्डिंग्स म्हणजे हे डेव्हलपमेंट होत आहे आणि काँक्रीटची जंगलं आपण सिमेंट काँक्रीटची जंगलं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आता जी आहे ती वाढत आहे. याचा परिणाम कुठेतरी मानवाच्या आपण पर्यावरणावर जो आहे तो पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी होत आहे आणि म्हणून 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज ही जी आहे ती मांडलेली आहे. म्हणजे 1970 मध्ये की एक पर्यावरण सुद्धा खूप मोठी समस्या आहे आणि याचा कुठेतरी जो इफेक्ट याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जी आहे ती जाणीव गरज ही मांडल्याचं दिसतं. त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा दिवस 22 एप्रिल साधारणतः 2 महिन्यावर आलेलेच आहेत की 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिवस आणि हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. साधारणतः जागतिकीकरणाचा प्रभाव 1990 नंतर राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढण्यात गेलं. त्यानंतर पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी गरजेचं वाटतं. या परस्परावलंबन याविषयीची आपण थोडीशी व्हिडिओ क्लिप पण पाहिली होती आणि परस्परावलंबन म्हणजे काय याची पण माहिती आपण मागच्या तासाला साधारणतः अगोदरच्या पाठामध्ये पाहिलेली आहेत. काय बरं परस्परावलंबन म्हणजे काय? कोण सांगेल? परस्परावलंबन म्हणजे काय? कशाला म्हटलं जातं परस्परावलंबन? कोण सांगतंय? परस्परावलंबन म्हणजे काय? काय? हरिओम, कोमल, मयूर, नेहा कोण सांगते परस्परावलंबन? या अगोदरच्या जे आहे ते पाठामध्ये झालेला आहे हा पाठ. परस्परावलंबन महत्वाचा मुद्दा आलेला होता. कशाला म्हटलं तर परस्परावलंबन? सर मी सांगू का विजय? हा. सर परस्परावलंबन म्हणजे जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. जसं की भारत देश ही ऑस्ट्रेलिया भारत देश हा अरेबियमवर तेलासाठी अवलंबून आहे. तसं प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. अगदी बरोबर आहे की एक प्रकारचं देशांवर जे आहे ते एक प्रकारे आपण डिपेंड राहतो साधारणतः बरोबर. तर सुरुवातीला आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या सगळ्या गरजा ज्या आहेत ते आपले आई बाबा पूर्ण करत असतात आणि जेव्हा आपण चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण वगैरे होतो आणि त्यानंतर आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण स्वतः काय करत असतो कष्ट करत असतो. तर ते एक प्रकारचं शब्दशः साधारणतः व्हेरी गुड विजय. पुढे पाहूया. थँक्यू सर. पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम काय आहेत? तर जैवविविधता, वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे. एक प्रकारचा आपण साधारणतः 8वीला साधारणतः हे झालेलं आहे अन्न साखळी किंवा अन्नजाल. मराठीमध्ये साधारणतः ही कविता आलेली होती की ज्यावर पूर्ण जीवसृष्टी पर्यावरण सजीव आणि निर्जीव याचं सर्व जे आहे ते वर्णन साधारणतः आपण पाहतो की त्यामध्ये केलेलं आहे. कारण ही अन्न साखळी खूप महत्वाची आहे आणि ही अन्न साखळी म्हणजे जीव जंतू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरणासाठी पूरक आहे. एखादी जरी प्रजाती जरी नष्ट झाली तर त्याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी पर्यावरण ऱ्हासाशी खूप निगडीत आहे. आपण पाहतो की पर्यावरण मग आपण पाहतो की गवत आहे, गवताला खाणारा ससा आहे, सस्याला खाणारा वाघ किंवा लांडगा आहे.
तर ही जी साखळी आहे साधारणतः खूप निसर्गाचा समतोल राखण्याचा जो आहे ते प्रयत्न करत असतात. पशुपक्षी आहे, कीटक आहे, प्राणी आहेत. या सर्वांची ही जी जैवविविधता आहे, वनस्पती, प्राणी यांच्या साधारणतः याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी पर्यावरणावर होत असतो आणि ह्या प्रजाती जर नष्ट झाल्या तर त्याचा पर्यावरण ऱ्हासाशी जो आहे तो खूप मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो आणि म्हणून अतिशय जे आहे तर महत्वाचं आहे की या ज्या गोष्टी आहेत आपण पाहतो शेतामध्ये विविध मग साप आहे, उंदीर आहे, या बाकीच्या अलग अलग या गोष्टी आहेत. तर या पूरक गोष्टी आहेत आणि त्या खूप महत्वाच्या मानल्या जातात. त्या एकमेकांशी निगडीत आहे. मग जैवविविधता हा जो आहे त्या खूप महत्वाच्या मानलं जातं. पुढे जलसंकट, पाण्याची टंचाई, नद्या, तलाव आटणे, नद्या व प्रदूषणाचे परिणाम. वृक्षतोड, जंगल, फॉरेस्ट वगैरे कमी करतो आपण, रस्ते तयार करतोय, नवनवीन शहरं उभा राहतोय. त्यामुळं काय झालंय की जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जंगल तोड झाल्यामुळं जे आहे तर आपण पाहतो की साधारणतः याचा पशु पक्षी प्राण्यांवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो आणि म्हणूनच यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं साधारणतः तर कुठेतरी या ज्या गोष्टी आहेत कारण वन फॉरेस्ट जर झालं तर जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते आणि कुठेतरी पर्यावरण आपण म्हणतो की साधारणतः पावसाची अनियमितता आपण पाहतो की पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल या तिन्ही ऋतूंमध्ये हे पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्याचा कुठेतरी आपण पाहतो उन्हाळ्यात पाऊस होतो किंवा हिवाळ्यात पाऊस होतो. यावर्षी आपल्याला जवळपास 2-3 महिने हिवाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे ते होतं आणि त्याचा कुठेतरी पाहतो की कुठेतरी ऊन, पाऊस, त्यानंतर आपण हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, उन्हाळा अशा प्रकारचं निसर्ग चक्र जे आहे ते कुठेतरी डिस्टर्ब झालेलं आहे. हे आता का बरं याचं कारण काय आहे? तर मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, जंगल कमी केलेले आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग नदीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर झालेले आहेत. त्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो होताना दिसतो. तुम्ही विज्ञानामध्ये जर अभ्यासले असेल तर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण किंवा या ज्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते कुठेतरी ओझोनचा स्तर जो आहे तो कमी कमी होताना दिसून येत आहे. हा, सर, ऱ्हास म्हणजे काय? ऱ्हास होणे म्हणजे एक कमी आपण समस्या एक प्रकारचं पर्यावरण ऱ्हासाची ऱ्हास होणे म्हणजे आपण काय म्हणतो कमतरता एक प्रकारचं होणे नष्ट होणे. शब्दशः नष्ट होणे. हा तेच कमी होणे, नष्ट होणे हा जो आहे तो त्याचा एक शब्दशः अर्थ घेतला जातो. पुढे हवामान बदल, हे पण राहिले. तलाव आटणे, पाण्याची टंचाई आपण पाहतो की साधारणतः आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये पण साधारणतः पाणी जे आहे ते पाण्याचे सोर्सेस टंचाई जी आहे ती कमी होताना दिसते. अजून काही दिवसांनी पाणी आपले विहिरी, तलाव वगैरे जे आहे ते पूर्ण कमी झालेले असते आणि मग शेवटचे नंतर मार्च, एप्रिल, मे हे 2-3 महिने आपल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते. मग दिवसाआड पाणी, टँकरने पाणी जे आहे ते आपण पाहतो की साधारणतः लातूर, तिकडे धाराशिव असेल, तुमच्याकडे बीड, जळगाव की ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एकेकाळी जे आहे ते साधारणतः इकडून सातारा, सांगलीवरून ट्रेनने पाणी जे आहे ते तिकडे लातूरकडे, परभणी, वाशिम या ठिकाणी जे आहे ते रेल्वेने पाणी जे आहे ते घेऊन गेलेलं जे आहे ते होतं. हवामान बदल, तापमानाची वाढ मोठ्या प्रमाणात होते कारण जंगल वगैरे नष्ट होण्यात आली, जमिनीची धूप होते, त्यामुळे टेम्परेचर तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात जे आहे ते होताना दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण हे कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. मान्सून सुरू झाला, मान्सूनचे सुरुवातीचे 1-2 पाऊस झाले तर साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट हे 2-3 महिने पाऊसच नसतो. त्यानंतर कुठेतरी गणपतीचा म्हणजे साधारणतः सप्टेंबर महिन्यात थोडाफार पाऊस पडला. ही पाऊस जो आहे तो साधारणतः काय होतो कमी कमी होतो आणि संपतो. तर साधारणतः पावसाचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ल पर्जन्य कशाला म्हटलं तर हे सायन्स विज्ञानामध्ये पण हा शब्द प्रयोग आलेला आहे.
आम्लपर्जन्य कशाला म्हटलं जातं? घेतलं तिनं तोंडानेच पुसून गादीला ते बघ. आम्लपर्जन्य म्हणजे काय? हॅलो विजय सांग बरं, आम्लपर्जन्य म्हणजे काय? रागिणी किंवा हरिओम कोण सर सांगताय? आम्लपर्जन्य का? हो, विज्ञानामध्ये हा शब्द प्रयोग होऊन गेलेला असेल साधारणतः तुमचा. आम्लपर्जन्य झालाय का? आम्लपर्जन्य म्हणजे काय? सर सर मला हो सांग. सर आम्ल पर्जन्य म्हणजे आम्ल पाऊस म्हणजे म्हणजे पाऊस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या पर्जन्यमान जो असामान्यपणे आम्लीय असतो, म्हणजे त्यात हायड्रोजन आयन पीएच ची पातळी वाढलेली असते. बर, अजून एक प्रकारे आपण पाहतो की साधारणतः हे जे आम्लपर्जन्य आहेत, विषारी जे घटकांचा पाऊस पडणे, एक मोठ्या प्रमाणात काळ धुरासारखा असेल, मोठ्या प्रमाणात काळे ढग असतात की ज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्लपर्जन्य हे झालेले आहे. तुम्ही याच्या मध्ये सल्फर डायऑक्साइड केमिकल आणि युक्त जे आहे, हा, तर हे जे केमिकल्स आहे तर ते त्याचं पर्जन्यात जे आहे ते रूपांतर होणे, बाष्पात रूपांतर होणे, त्याचा पाऊस पडतो तो आम्लपर्जन्य आहे. तर याचं त्यानंतर पुढे आरोग्याला धोके, तर याच्यापासून काय नवीन रोजगारांची निर्मिती, ओझोनचा जे आहे तो ओझोनचा थर विरळ होत चाललाय, म्हणजे कमी कमी होत चाललाय, आणि त्याचा कुठेतरी आपण पाहतो की सूर्याचे अतिनील किरणे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमिनीवर जे आहे ते पडत असताना आपल्याला दिसते. आणि हा एक मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते साधारणतः. आणि त्यामुळे जे आहे ते या विविध प्रकारच्या संघटना आंतरराष्ट्रीय लेवलला जे आहे ते पर्यावरणाचं काम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकहोम परिषद 1972, साधारणतः तुमच्याकडे वही पेन असेल तर त्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता की महत्वाचे जे घटनाक्रम आहेत किंवा संस्था आहेत कुठे आहेत, त्यांचे इयर साल कोणते आहेत याविषयीची माहिती. सर स्क्रीन नाही दिसत आहे मला. तू जरा आपलं अकाउंट बंद कर, एकदा बंद करून परत चालू कर की जेणेकरून तुला दिसेल. बाकीच्यांना दिसते स्क्रीन? आता दिसत आहे सर. हा, नेटवर्क कमी जास्त होत असल्यामुळं होत असेल. पुढे स्टॉकहोम परिषद 1972, उद्देश पर्यावरण विषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा व उपाययोजना, त्याचा उपाय करणे किंवा शोध घेणे, ही जी परिषद भरवण्यात आलेली होती. साधारणतः आता तुम्ही जर जनरल नॉलेजमध्ये जर बघितलं तर साधारणतः फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, सध्याला त्यांचा दौरा आहे. आणि त्यानंतर आपले पंतप्रधान सुद्धा मुंबईमध्ये आहे, आणि त्यांची एक करार म्हणजे ही जी परिषद आहे साधारणतः मीटिंग ही जी आहे ती आज जी आहे ती आयोजित केलेली आहे. विविध विषयांवर संरक्षण असेल, आपले डेव्हलपमेंट असेल, कृषी क्षेत्रावर असेल आधारित जे आहे ते विविध प्रकारचे करार किंवा चर्चा जी आहे ती यामध्ये घडून येते. तर अशा स्वरूपाची जी आहे ते आपण पाहतो की स्टॉकहोम परिषद 1972 की या सर्व राष्ट्रांचा मिळून काय एक प्रकारचा काय उद्देश आहे, तर पर्यावरण विषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन, म्हणजे तत्कालीन एक परमनंटली काय आपण त्याच्यावर उपाय हे करू शकतो, किंवा साधा आता सध्याला जो आहे तो आपण काय तत्कालीन आणि दीर्घकालीन, दीर्घकालीन म्हणजे जास्त दिवसांसाठी, आणि तत्कालीन म्हणजे काय साधारणतः थोड्या कालावधीसाठी क्षणापुरता जो आहे तो साधारणतः काय हे करता येईल समस्या, तर यावर चर्चा आणि उपाय शोधणे हे या स्टॉकहोम परिषदेचं उद्दिष्ट आहे. मयूर, काही प्रश्न आहे? तर स्टॉकहोम परिषदमुळे युएनईपीची पण स्थापना झाली होती ना? कशाची? युएनईपी. हा, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे?
एकच मिनिट. UNEP प्रोग्राम. ओके असेल. यावर जे आहे ते आपण पुढे त्याचा उल्लेख येईल. साधारणतः महत्वाचे मुद्दे: प्रदूषणावर मात करणे सर्व राष्ट्रांची ही जबाबदारी आहे, म्हणजे पोल्युशन कमी करणे. त्यानंतर जागतिक सामायिक संपत्तीचे रक्षण करणे. आपण पाहतो की प्लास्टिक बंदी मोठ्या प्रमाणात राबते, पण प्लास्टिक बंदीचे हे भरपूर कायदे आले, हे आले, तरीही प्लास्टिकवर बंदी मात्र पाहावी तशी लगेच होताना दिसत नाही. कारण जीवनाशय आपण पाहतो की किराणा, बाकीच्या गोष्टी यांसाठी जे आहे ते याचा सर्रास प्लास्टिकचा वापर जो आहे तो केला जातो, आणि म्हणून कुठेतरी जो आहे तो कुठेतरी जो आहे तो त्याचा वापर जो आहे तो होताना दिसून येत आहे. पुढे परिणाम: संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम पत्रिका निर्माण, आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक करार करणे. तर हे संयुक्त राष्ट्र जे आहे ते सगळ्या राष्ट्र मिळून जे आहे ते एक प्रकारचा पर्यावरण कार्यक्रम निर्माण करणं. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक करार हे जे आहे ते या परिषदेमध्ये करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. पुस्तकामध्ये तुम्ही जर डिटेल्स मध्ये वाचलं तर या विषयीची माहिती तुम्हाला जी आहे ते अजूनही डिटेल्स मध्ये इथे दिलेली पाहायला मिळते. पुढे रिओ परिषद दिलेली आहे दुसरी. स्टॉकहोम परिषद केव्हा घेण्यात आली? 1972. ही रिओ परिषद केव्हा घेण्यात आली याची इयर तुम्हाला लक्षात ठेवा, कारण शक्यतो विचारले जातात वस्तुनिष्ठ प्रश्न. मोठ्या प्रमाणात जी आहे ती रिओ परिषद कोठे भरवण्यात आली किंवा कोणत्या वर्षी भरवण्यात आली याविषयीची माहिती. त्यानंतर 1992 मध्ये शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आलेला आहे. जैवविविधतेचे संरक्षण करण्यावर एक प्रकारे जे आहे तर काय करण्यात आलेले आहे, जैविक विविधतेचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आलेला. पुढे जंगल संरक्षण म्हणजे फॉरेस्ट, जंगलाचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे करार. जैवविविधता आपण पाहतो की साधारणतः वन्य प्राण्यांना मारणं हा गुन्हा आहे. आपण वाघ असेल, हरिण असेल, ते यावर याची शिकार करणे किंवा विविध प्रकार असे जे आहेत तर हे याची शिकार करणे याच्यावर कठोर कायदे करण्यात आलेले आहे. आणि त्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की पर्यावरणासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि डिपार्टमेंट वन खातं जे आहे तर साधारणतः त्याचे सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पण मोठ्या प्रमाणात कायदे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रिक्ट अशा स्वरूपाचे आहेत. पुढे क्योटो आणि पॅरिस परिषद. क्योटो परिषद 1997. विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी 15 वर्षांसाठी मापदंड आखून देण्यात आले, म्हणजे एक प्रकारची रचना स्ट्रक्चर आखण्यात आलेला आहे. पॅरिसमध्ये 2015 मध्ये हवामान बदल रोखण्यासाठी, तापमान रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करावे. तंत्रज्ञान हस्तांतरण: विकसनशील देशांना तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांशी मदत करावी. तर अशा प्रकारे क्योटो आणि आपण पाहतो की साधारणतः पॅरिस परिषदेमध्ये या पुढील ज्या घटना आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे विषय जे आहेत ते यामध्ये घेण्यात आलेले पाहायला मिळतात. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवण्यात आली आणि सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने जे आहे ते प्रयत्न करावे सर्व राष्ट्रांनी. तसेच विकसनशील देशांना त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, विविध प्रकारची टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, कोणकोणती सामग्री लागणार आहेत तर हे विकसित देशांनी काय केली पाहिजे, मदत एक प्रकारे जी आहे ती करावी, असं या आव्हान या परिषदेमध्ये करण्यात आलेलं पाहायला मिळतं. आता पुढचा महत्वाचा पर्यावरणानंतर आहे दहशतवाद.
सगळ्यात महत्वाचं ही आजच्या काळाची एक सर्वात मोठी समस्या मानलेली आहे. मग ती पार तुम्ही गावापासून पहा तर साधारणतः राष्ट्र जगापर्यंत आहे. ती ही एक मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली समस्या आपल्याला पाहायला मिळते. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विविध राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती आहे, टेररिस्ट अटॅक आहेत. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे. मग तिथे पण सांगतं की आपण स्वतःच्या जीवावर कुठलंही राष्ट्र जे आहे तर दहशतवादाचा सामना करू शकत नाही असे यामध्ये दिलेले आहे. म्हणून दहशतवाद ही एक प्रकारची जागतिक समस्या ही बनलेली आपल्याला पाहायला मिळते. आता दहशतवाद म्हणजे काय? कोण सांगेल दहशतवाद म्हणजे काय? कशाला म्हटलं जातं दहशतवाद? शब्दशः दहशतवादाची व्याख्या किंवा तुम्हाला टीप द्या, टिपामध्ये येतं दहशतवाद म्हणजे काय? काय बरं रागिनी सर सांगता येईल? दहशतवाद म्हणजे काय? हो, शब्दशः दहशतवादाची व्याख्या काय सांगता येईल तुम्हाला? कशाला म्हटलं जातं दहशतवाद? कोण सांगेल? मयूर, अनुष्का, काजल कोण सांगते? विजय, हरिओम. दहशतवाद म्हणजे काय? दहशतवाद अशा 1-2 पाठामध्ये आपलं झालेलं आहे. दहशतवाद म्हणजे काय? सर मी सांगू काय का? बरं शब्दशः शब्दशः अर्थ किंवा त्याची व्याख्या सांग हरिओम. दहशतवाद म्हणजे राजकीय किंवा धार्मिक किंवा वैयक्तिक साध्य करण्यासाठी नागरिकांनी सरकारमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसक, बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाची होय. बर विजय. तर मी सांगू का विजय? हा सांग सांग. ऐका सर्वांनी. सर आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एनएससीचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृतीला दहशतवाद म्हणतात. अगदी बरोबर. अजून कोण सांगतंय? सर काही आणखी सांगू वेगळी? त्याबद्दल? हो. दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो आणि दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते. दहशतवाद ही देशात संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा आहे. अगदी बरोबर. एक प्रकारे तर दहशतवाद म्हणजे राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच सर्वसामान्य आणि निरपराध लोकांना जे आहेत ते त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या विरोधात जाऊन हिंसेचा वापर करणे. आपण पाहतो 26/11चा हल्ला झाला मोठ्या प्रमाणात की त्यामध्ये नाही, किंवा आता पहलगाम हल्ला झाला की जे पर्यटक होते त्या ठिकाणी गेलेले आहेत, पण काय एक प्रकारचा राजकीय उद्देश किंवा खुनसी प्रवृत्ती किंवा काहीतरी त्यातून साध्य करण्यासाठी. किंवा आपण पाहतो की साधारणतः 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. का? कारण एका ठिकाणी जवळपास आपले 40हून जवान जे आहेत ते काय केले होते, त्यांना उडवण्यात आले. त्यांची गाडी जी आहे ते एक प्रकारे RDX ने जे आहे ते उडवण्यात आली. किंवा विविध प्रकारचे असे देशामध्ये जे आहे ते साखळी बॉम्बस्फोट असेल, जर्मनी बॉम्बस्फोट असेल, किंवा ट्रेनमध्ये विविध प्रकारचे असेल, किंवा असे मोठ्या प्रमाणात छोटे मोठे जे आहेत तो हल्ले झाले आणि त्यामध्ये जो सर्वसामान्य नागरिक आहे तर त्याला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर मग एक राजकीय म्हणा त्यामध्ये किंवा हिंसेचा वापर करून तशीच किंवा एक प्रकारची धमकी देणे, त्यामध्ये समाजामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण पसरवणे, दहशत पसरवणे याला दहशतवाद म्हणतात. आणि दहशतवाद ही एक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते. एक प्रकारचं प्लॅनिंग त्यामध्ये जे आहे ते केलेलं असतं आणि यामध्ये जे आहे ते आपल्या मोठ्या प्रमाणात लोकांना जे आहे ते काय करावं लागतात, आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला दहशतवाद असे म्हणतात. साधारणतः तुम्हाला टिपा द्यायला हा प्रश्न येईल की मग त्यामध्ये स्वरूप काय आहे? संघटित आणि नियोजन पद्धतीने केलेली हिंसा. उद्दिष्ट काय आहे? राजकीय उद्दिष्ट साध्य करणे, समाजामध्ये भीती पसरवणे,
त्यांचं लक्ष काय आहे, सर्वसामान्य लोक, निरपराध लोक, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण शाळा पाहतो, मोठ्या प्रमाणात तुम्ही जर साधारणतः राजस्थान, गुजरात या ठिकाणी पाहिले की मोठ्या प्रमाणात आता शाळांवर हल्ले होताना आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच न्यूज ज्या दिसत आहेत की कुठेतरी जिथे जास्त आता मोठ्या प्रमाणात आता मुंबई सारख्या ठिकाणी खूप मोठी लोकसंख्या आहे आणि इथे कुठेतरी जे आहे ते अतिरेकी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते काय करत असतात, हल्ले करत असतात की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपला जो आहे तो यामुळे निरपराध लोकांना जो आहे तो प्राण गमवावा लागलेला आहे. पुढे या दहशतवादाचा काय परिणाम झालेला आहे तर राष्ट्रीय सुरक्षा, देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय किंवा अंतर्गत सुरक्षेला सुद्धा मोठा याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. दहशतवादी ही संघर्ष व पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे असतात आणि पारंपरिक युद्ध हे अशा 2 किंवा अधिक सार्वभौम्य राष्ट्रामधला संघर्ष असतो. बरोबर. तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक प्रकारे ही राष्ट्रीय सुरक्षा, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य काय आहे, दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याने काम करणे. आणि मग हा दहशतवाद, टेररिस्ट ज्या गोष्टी आहेत तर याला कुठेतरी याचा बंदोबस्त होण्यासाठी राष्ट्रांची जी सुरक्षा यंत्रणा आहे यांचं कम्युनिकेशन, संवाद, यांचा सहकार्य ने जे आहे ते काम करणं खूप आवश्यक मानलं जातं. निर्वासितांचे प्रश्न तुम्ही जर पाहिलं असेल, साधारणतः ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, साधारणतः 1-2 महिन्यानंतरच जे आहे ते आपल्याला पाहतो की भारतीय वंशातले बरेच लोक हे अमेरिकेमध्ये होते की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी वगैरे अशा स्वरूपाचं काही नव्हतं. आणि मग त्यांच्या ज्या सुरक्षा चे जे आर्मी फोर्स आहे तर त्यांच्या यांनी काय विमानाने जे आहे ते आपल्या भारतातले जवळपास भारतीय लोक 350 भारतीय लोक जे आहेत ते त्यांनी काय केले होते, भारतामध्ये आणून सोडलेले होते. मग हा एक निर्वासिता की अनिच्छेने किंवा जोर जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागणे. का बरं? कारण मोठ्या प्रमाणात आपण पाहतो पाकिस्तान असेल, तिकडे इराक, इराण असेल, तर या किंवा इकडे बांगलादेश पाहतो आपण, श्रीलंका आहे, मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती असते, तिथे युद्धजन्य परिस्थिती असते. आणि मग तेथील लोक जे आहेत कामानिमित्त होईना किंवा तिथल्या एक डरावणी आपण पाहतो भीतीपोटी जे आहेत तर त्यांना आपली मातृभूमी जी आहे ते सोडण्याला भाग पडते. आपण साधारणतः उदाहरण गावाकडलं किंवा जिल्ह्याकडलंच घ्या की गावाकडे कुठले का बरं मोठ्या प्रमाणात आपण पुणे, मुंबई, इकडे नाशिक किंवा नागपूर या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बरेच गावाकडले जे आहेत आपले युवा बांधव असतील, आपले नातेवाईक असतील, हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते तिकडे वास्तव्य करतात. का? आपलं पोट भरण्यासाठी. कारण गावाकडे सगळ्या सुविधा न मिळता आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कामाच्या शोधात जे आहे ते एक प्रकारचं स्थलांतर जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. कारण वंश धर्म असलेल्या लोकांना छळ, जसे की भारत पाकिस्तान ची फाळणी झाली होती त्यावेळेस बरेच हिंदू लोक जे आहेत ते भारतामध्ये आले, बरेच काही मुस्लिम लोक जे आहेत तर ते याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये गेले की त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहेत तुम्हाला जी राष्ट्र तुम्हाला साधारणतः हे करायचे काय तुम्हाला पसंती आहे किंवा एक प्रकारचं तुम्हाला संधी दिली की तुम्हाला त्या राष्ट्रामध्ये जायचे, त्यांनी त्यावेळेस जाऊ शकता. अशा प्रकारचे जे आहेत आपण त्यावेळेस पाहिलं होतं भारत पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान. तो वंश धर्म असलेल्या लोकांना छळ, युद्ध आणि आपत्ती एक प्रकारचे आहे. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धापूर्वी जमिनीतील ज्यू लोक 1971 मधील पूर्व पाकिस्तानात लोक, इराक, इराण, सिरियातले लोक मोठ्या प्रमाणात यांचा निर्वासित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. निर्वासितांच्या समस्या, सुरक्षितता, आपला देश सोडून कुठे जायचे, ते राष्ट्र स्वीकारले का, प्रवास, कठीण रस्ता, नैसर्गिक समस्या, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, नवीन ठिकाणच्या समस्या. मग निर्वासितांच्या काय काय समस्या आहेत, जसे की आपण मागच्या तासामध्ये साधारणतः शहरी समस्या, ग्रामीण समस्या पाहिलं, तसे या निर्वासितांच्या मग काय येतं, एक प्रकारचा सुरक्षितता, आपला देश सोडून साधारणतः कुठे जायचं हे त्यांच्यावर असतं, ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का. मग आपण बऱ्याच वेळा पाहतो की त्यानंतर राज्यातल्या पण बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात जे आहे ते समस्या निर्माण होतात आणि कुठेतरी एक प्रकारचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रवास,
कठीण रस्ता, नैसर्गिक समस्या, मग बोटीनं, जहाजाने, त्यांच्याकडे ज्या स्वरूपाचं जे आहे सुविधा असतील त्या स्वरूपात जो आहे ते प्रवास करत असतात. अन्नधान्याची किंवा या समस्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात, किंवा आरोग्याच्या समस्या, आजारपण. नवीन ठिकाणी काय काय समस्या येतात, मग कामधंदा, त्यांना नोकरी, या गोष्टी ज्या आहेत त्या आहे का काही. त्यानंतर राहण्यासाठी जागा त्यांना पुरेशी आहे का. त्यानंतर त्या ठिकाणची भाषा, त्या ठिकाणची संस्कृती याच्याशी कुठेतरी जुळून घेण्याचं जे आहे ते त्यांना प्रयत्न करावा लागतो, कारण नवीन लोक असतात. आणि सगळ्यात मग भाषा असेल, राहणीमान असेल, तिथली संस्कृती असेल, तर या सगळ्या गोष्टींशी आपल्याला काय करावं लागतं, त्या लोकांना जुळून घ्यावं लागतं. निर्वासितांबाबत आंतरराष्ट्रीय तरतुदी काय आहेत, मग इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय आहे, कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत. ते 1951ची तरतूद, तर निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही. मग आपण पाहतो की साधारणतः आता तशा प्रकारे ट्रम्प सरकारने केलेलं होतं, की आपल्या भारतीय लोकांना इच्छा नसताना सुद्धा त्यांना काय करावं लागतो, आपला भारतामध्ये जे आहे ते त्यांना आणून सोडण्यात आलेलं होतं, की त्यांना परवानगी, विजा, ह्या ज्या गोष्टी आहेत ते बिना परवाना ते त्या ठिकाणी राहत होते, म्हणून त्यांना हे आहे. तर इथे कायद्यात काय आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर आपल्या इच्छेविरोधात आपल्याला त्या राष्ट्रामध्ये, आता साधारणतः आपलं पाकिस्तान, आता बरेच पाकिस्तानचे लोक भारतामध्ये किंवा इतर राष्ट्रामध्ये राहतात, आणि त्यांना वाटलं की साधारणतः त्यांच्या गव्हर्नमेंटने, सरकारने हे केलं की त्यांना किंवा दुसऱ्या राष्ट्राने त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा काढून देण्याचा प्रयत्न, तसं करता येणार नाही. त्यांच्या इच्छेविरोधात तुम्हाला तो देश सोडता येणार नाही किंवा पाठवता येणार नाही. संयुक्त राष्ट्रांची कार्यालय निर्वासितांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्च आयुक्तांची कार्यालय साधारणतः जे आहे ते एक प्रकारे स्थापन करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय आहे, मानवी हक्कांची जोपासना करणे, मग काय आहे, अन्याय, शोषण, हिंसाचार हे कमी होईल यासाठी जे आहे ते उपाययोजना. दुसरं, पर्यावरणाचे संरक्षण, मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येईल यासाठी जे आहे तो प्रयत्न करणे. तिसरं, दहशतवादाचे निर्मूलन, मानवी असुरक्षितता दूर जी आहे ते एक प्रकारची होईल, कारण दहशतवादाचं जर निर्मूलन केलं, दहशतवादाचं हे केलं, तर एक प्रकारे मानव जो आहे तो एक प्रकारची त्यांची जी असुरक्षितता आहे ते एक प्रकारची दूर होईल, चिंता मिटेल. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य, सर्व राष्ट्रांनी एकत्र मिळून एक प्रकारची ठोस कृती करणं. आता भविष्यातील काय महत्वाचे, भविष्यामध्ये काय दृष्टिकोन आहे, सतत प्रयत्न केले, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2, सामूहिक जबाबदारी, प्रत्येक राष्ट्र आणि नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखणे हे महत्वाचं आहे. 3, शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधणे हे गरजेचे आहे. तर हा आहे भविष्य काळातील एक प्रकारचा दृष्टिकोन. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय समस्या या पाठातले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण आज जे आहे ते अभ्यासलेले आहेत. अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर यावर मी एक प्रश्नपत्रिका पण तयार केलेली आहे, त्याचे प्रश्न उत्तर पण आपण तुम्हाला सोडवायला मी देणार आहे. साधारणतः 2-3 आहे यामध्ये. समजले का, काही प्रश्न आहे नो सर. नाही सर. का, राहिला एखादा महत्वाचा घटक तुम्ही पुस्तकातला मधला किंवा काही, तो वाचन केल्यानंतर साधारणतः तुम्हाला समजेल की यातले महत्वाचे कोणते घटक आहेत ते राहिलेले आहेत. यावर आपण एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, ती सुरुवात करूया. अगोदर बघूया किती जणांना त्याची उत्तर जी आहेत ते साधारणतः येतात. करा सुरुवात.
तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण नंबर्स टाकू शकता, अ ब क ड किंवा ABCD अशा स्वरूपाची सुद्धा. आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या प्रकारच्या असतात? आहे का चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला? हा आहे. पण चला स्टार्ट करा. आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या प्रकारच्या असतात? स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वैयक्तिक समस्या. हॅलो विजय, रागिनी, हरिओम, येस सुरुवात सर, काय करा. सांगायचंय? प्रश्न स्क्रीनवर दिसतात, त्याचा पर्याय क्रमांक सांगायचा तुम्हाला किंवा टाकायचा आहे. काय आहे? सर मला स्क्रीन दिसत नाही. एकच मिनिट, मी परत बंद करून चालू करतो. दिसते का आता? दिसते सर. नो सर, हा मला तो नाही दिसत. सर मी बंद सांगू करून शकतो? एकदा चालू कर. विजय तू बंद करून चालू कर, मग हा तुला दिसेल व्यवस्थित. ओके सर. हो तू सांग. कोण आहे? कोण सांगतंय? सर पहिल्याच असती क. आंतरराष्ट्रीय समस्या, बरोबर. आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या प्रकारच्या असतात? तर एक प्रकारे त्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलच्या आहे ना, त्या स्थानिक आहे, राष्ट्रीय आहे, या वैयक्तिक आहे. हे दोन्ही पण येऊ शकतं शक्यतो, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. पण इथे आंतरराष्ट्रीय येईल. आंतरराष्ट्रीय कोणत्या प्रकारचे एकच विचारलं. पुढे, मानवी हक्क जाहीरनाम्याचा स्वीकार संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कधी करण्यात आला? सर ऑप्शन नंबर बी, 1948. परफेक्ट, बरोबर आहे. मानवी हक्क जाहीरनाम्याचा स्वीकार संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केव्हा स्वीकारण्यात आला? सर 1948. बरोबर. वसुंधरा दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? वसुंधरा दिन पहिल्यांदा केव्हा साजरा करण्यात आला? 22 एप्रिल 1970 रोजी. किती? 1970. बाकीच्यांकडून मला उत्तर पाहिजे, फक्त एकाकडून नाही. काय सांगताय की नाही? हॅलो, तर काय येईल? येस सर. 1900. हा, वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 1980. बरोबर आहे. विजय आहे. हरिओम. हो सर. हा, पुढचा प्रश्न. दहशतवादाचा सर उद्देश कोणता असतो? 1970. सर चौथ्या दहशतवादाचं दहशतवादाचं सांगायचंय का?
हम्म सर ऑप्शन नंबर बी. दहशतवादाचा उद्देश कोणता असतो? कोणता आहे दहशतवादाचा उद्देश? ऑप्शन ए. सर ऑप्शन नंबर बी. समाजात झालेल्या भीती व लोकशाहीचा पुरस्कार, समाजात भीती आणि दहशत पसरवणे, पर्यावरण संरक्षण, लोकांचे पुनर्वसन. समाजामध्ये एक प्रकारची भीती सर आणि 2 दहशत येतं 2 पसरवणे. नंबरचं. अगदी बरोबर. पुढे, मानवी हक्काची संकल्पना स्पष्ट करा. पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात? निर्वासित म्हणजे काय? काय निर्वासित आहे? सर आता कोणते सांगायचंय? निर्वासित म्हणजे काय? कोणत्याच नाही, इथे दिलेले आहे एक. निर्वासित म्हणजे काय एवढे एक घेऊया आणि मग थांबूया. तुम्हाला स्वाध्याय आजचा या पाठाचा हा सांग. निर्वासित म्हणजे निवडून स्वतःशी देशातून किंवा ठिकाणून सक्तीने किंवा स्वच्छतेने बाहेर काढले जाते तेव्हा त्या व्यक्तीला निर्वासित असे म्हणतात. सर मी सांगू का विजय? हा म्हणजे सर निवडून आलेले. सर मी सांगू का विजय? निवडून आलेले नाही. हा सर आता ज्या झाले शेवट. सर सांगू का विजय? हो ज्या व्यक्तींना निश्चयाने किंवा जबाबदारपणे आपली मातृभूमी सोडावी लागते व आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे साधारणतः निर्वासित की ज्यांना कुठल्याही प्रकार जोरजबरदस्ती आपल्या याच्यासाठी किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी जे आहे ते आपला देश सोडून आपली मातृभूमी सोडून जावं लागतं, त्याला निर्वासित असं म्हटलं जातं. समजले? या पाठाचा साधारणतः तुम्हाला स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे.